प्रियंका शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। आपल्या नागपूर शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जे समाजाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरतात। खरं तर देव कुठे शोधायचं म्हटलं तर भुकेलेल्या माणसांच्या पोटात विठोबा शोधायचं असतं। हा फार मोलाचा संदेश अन्नछत्र उपक्रमातून आपल्याला शिकता येणार। आपल्या नागपूर शहरातील जलाराम मंदिर इथं 365 दिवस अन्नछत्र उपक्रम राबविलं जातं। या उपक्रमाअंतर्गत दररोज 300 ते 400 लोक पोटभर जेवण करतात। दररोज जेवणामध्ये वरण, भात, भाजी, पोळी, शिरा दिला जातो। या उपक्रमातून गरीब आणि गरजू व्यक्तींच्या दररोजच्या भुकेचा प्रश्न मिटविला जातो। या जलाराम मंदिराचे संस्थापक माननीय श्री नरेंद्र दावडा सरांनी सुद्धा या उपक्रमातून समाधान व्यक्त केलेलं आहे। जलाराम बापांच्या मूलमंत्राप्रमाणे या मंदिरात नित्यनियमाने उपक्रम राबविले जातात। भजन आणि भोजनदान या जलाराम बापांच्या परंपरेला हे मंदिर पुढे नेत आहे। जलाराम सत्संग मंडळ इथे सेवा देतो आहे माझी, आणि आजच्या तारखेत मी जलाराम सत्संग मंडळचा सभापती चेअरमॅन पदावर इथे कार्यरत आहे। जलाराम बापा हे गुजरातचे मोठे संत आहेत आणि पूर्ण भारतात यांचे जवळपास 1000पेक्षा जास्त मंदिर आहेत आणि दुनियाभरमध्ये फक्त एकच मूळ मंत्र जलाराम बापांनी घेतला होता, भजन करो आणि भोजन करावं। त्या शृंखलामध्ये परमपूज्य संत श्री हरिराम बापाच्या आशीर्वादाने, ते आमचे सद्गुरुदेव आहे हरिराम बापा, त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली या जलाराम सत्संग मंडळाची स्थापना 1952 साली झालेली होती। त्याच्या भजनच्या अंतर्गत आम्ही लोक इथे हळूहळू 1985 साली हा प्लॉट घेऊन हा मंदिर उभा केला आणि ते जे जलाराम बापाचा मूळ मंत्र होता त्याच्यात लक्षात घेऊन ते हरिराम बापा आपल्या घरीच स्वयंपाक करून सायकलीवर हे भोजन अन्नदान हे करायचे। आणि तेव्हा भक्तांनी त्यांना विनंती केली की बापा आपण एक चांगला जलाराम बापाचा मंदिर बांधू आणि त्या मंदिरच्या माध्यमातून आपण अन्नक्षेत्र सुरू करू। तेव्हा हरिराम बापाच्या आशीर्वादाने 1989 साली ह्या मंदिरची स्थापना करून इथे मागच्या 41 वर्षापासून जवळपास दररोज 400 ते 500 लोक जेवण करतात आणि चांगल्या रीतीने हे व्यवस्था सुचारू रूपे सुरुवात आहे। जवळपास 400 ते 500 लोक इथे सकाळी 10:30 ते 12 आम्ही ज्यांना जेवण चारतो आणि त्याच्यात व्यवस्थित आम्ही भाजी, पोळी, डाळ, चावल आणि शिरा आणि एक खारा अशी वस्तू आम्ही लोक बनवतो। ते गरम फ्रेश बनवून खिलवतो त्यांना। त्याशिवाय ज्या लोकांची मितीभोज म्हणजे काय, तुमच्या परिवारात कोणी एखादा वारला असेल त्यांच्या स्मृतीमध्ये किंवा लग्नाची वर्षगाठ असली किंवा जन्मदिवस असला तर फक्त 2500 रुपये घेऊन त्यांच्या नावाने आम्ही आयुष्यभर ते जेवण चारतो। असे कित्येक लोक आमचे ते ट्रस्टीज आहे, त्याच्यात सभासद आहे, त्याच्यात नावाने आम्ही दररोज इथे जेवण करतो। 400 लोकांना जेवढं अन्न लागते तेवढं अन्न आम्ही तयार करतो। त्यात 5-50 वाढले कमी झाले त्याच्यात काही फरक पडत नाही। जलाराम बापाची असीम कृपा आहे, हरिराम बापाची कृपा आहे, अन्न इथे कमी पडत नाही। आमचा जो वेळ आहे सकाळी 10:30 ते 12पर्यंत, पण आम्ही 12:30पर्यंत आता तुम्ही पाहत असाल की 5-5, 6-6 लोक येतात, 10-10 लोक येतात, जेवण करतात। पण सकाळी 10:30 वाजता जेव्हा सुरू करतो तेव्हा 200-250ची एक पंगत, तशा 2 पंगत इथे लागतात। सर, खरं तर देव कुठे शोधायचं म्हटलं तर तुम्ही देव हा भुकेलेल्यांच्या माणसांमध्ये शोधते आहात। खरंच खूप छान आहे। सर, आपला अनुभव काय आहे, एकंदरीत आपला आनंद काय आहे, यामध्ये आपल्याला समाधान काय सांगाल तुम्ही? भारतवर्षात सनातन धर्मची भूमी आहे ही भारतवर्ष, आणि हा नागपूर संतरा नगरी म्हणून ओळखले जातात, पण इथे संतांची नगरी आहे। आणि देव हे देवळात फक्त मूर्तीप्रमाणे बसतात हे आपला विश्वास आहे, पण ॲक्च्युअल जो पोटातली भूक आहे जोपर्यंत तो पूर्ण होत नाही, आधी विठोबा, आधी पोटोबा नंतर विठोबा हा मंत्र जो आहे तो लक्षात ठेवून आधी पोटोबाची आम्ही सेवा करतो, त्याच्यात आम्ही विठोबा शोधतो। त्याप्रमाणे हा कार्य सुरू आहे। फक्त जेवणाची सेवा करता करता जलाराम मंदिरमध्ये मानव सेवा पण करतो आम्ही। इथे दर गुरुवारी भक्तांकरता संध्याकाळी प्रसादाची व्यवस्था असते, महिला मंडळाचा भजन हे असते। त्याशिवाय इथे फिजिओथेरपी सेंटर, आयुर्वेदिक दवाखाना आणि होमिओपॅथिक दवाखाना हे सुद्धा चालवतो। ते दुपारी 2 ते 4 आणि 4 ते 6 मध्ये चालत असते। सध्या मंदिराचा नूतनीकरणचा काम सुरू आहे आणि त्यामुळे ते काम थोडं थांबवलेलं आहे, पण आम्ही
फक्त भोजनशिवाय मानवसेवा हे इथे करतो असतो ते आपल्याला सांगू इच्छितो. नरेंद्र दावडा सरांचे सहकारी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊयात. हमारे मंदिर में 10:30 बजे से हम भोजन चालू करते हैं, 12-12:30 तक कंटिन्यू चालू रहता है. यहाँ पे 400-350 लोग आते हैं, प्रसाद लेते हैं. 360 दिन हम लोग सेवा करते हैं. यही हमारा एक उद्देश्य है, बस भोजन और भोजन. हम जलाराम मंदिर में कारोबारी मेंबर है और यहाँ रोज 10:30 से 12:30 तक जैसे भैया ने बताया वैसे कि बापा का मूल मंत्र है भजन करो भोजन कराओ, इस हिसाब से सेवा करते हैं. तर आपलं काय अनुभव आहे? मी ह्या कोषाध्यक्ष आहे आणि 25-30 वर्षापासून इकडे कोषाध्यक्षपासून काम करतो आहे आणि नेहमी यांच्यासोबत इकडेच बसतो आणि हे जलाराम बाबाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात मी सहभागी होतो. सर आपलं नाव सांगा. माझे नाव नितीन सोमय्या. मी जलाराम मंदिरपासून 85 जुळलेलो आहे. इथे पूर्ण अकाउंटचे सगळं पाहतो आणि इथे पूर्ण सेवा देतो आम्ही आणि आम्हाला ह्या कामात भरपूर आनंद होतो. खरं तर भुकेल्यांना जेवण देणं ही तर खूप मोठं पुण्याची गोष्ट आहे आणि नरेंद्र दावडा सर जे आहेत हे खूप पुण्याचं काम करत आहेत. त्यांचे सहकारी सुद्धा यामध्ये समाधान व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन प्रवीणसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर. बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूरमधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस. तुम्हाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे का? तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का? तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा. 6 महिने आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स. प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण. नवीनतम फॅशन ट्रेंडचे शिक्षण, व्यावहारिक प्रशिक्षणावर भर. या अभ्यासक्रमात नऊवारी, ब्लाउजचे प्रकार, वन पीस, ब्लॉक पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग, जेंट गार्मेंट, डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार, साधा सलवार, पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग. प्रवेश फी 6 महिने अभ्यासक्रमाकरिता 7,000 आणि 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 15,000. आजच संपर्क साधा आणि आपले नाव नोंदवा. तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, धन्वंतरी नगर, वंजारी भवनाच्या मागे, उमरेड रोड, नागपूर.